कोपरोली जुईनगर NNMT बस सेवा बंद, प्रवाशांची गैरसोय। खोपटे कोपरोली रस्त्यावर गुरुवार दिनांक 8 रोजी NNMT बसला भीषण अपघात झाला होता। या अपघातात खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आणि NNMT कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते। त्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्थानक ते उरणच्या कोपरोली गाव दरम्यानची NNMTची 34 क्रमांकाची बस सेवा शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे नवी मुंबई शहराकडे ये-जा करणाऱ्या चाकरमानी, नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे। नवी मुंबई परिवहन सेवेची NNMTची बस सेवा उरण तालुक्यातील कोपरोली, वशेणी, पिरकोन सारख्या खेडेगावात धावत असल्याने सदर बस सेवेचा प्रवास हा स्वस्त असल्याने ग्रामीण भागातील चाकरमानी, नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना याचा जास्त फायदा होत आहे। त्यामुळे उरण पूर्व भागातील अनेक नागरिक या बसने प्रवास करत असत। सध्या या बस बंद केल्यामुळे ऑटो रिक्षा चालक आणि इको चालकांचे फावले असून ग्राहकांची अरेरावी सुरू झाली असल्याची प्रवाशांची ओरड सुरू झाली आहे। पूर्वी प्रवाशांना कोपरोलीवरून थेट नवी मुंबईच्या जुईनगरपर्यंत जाता येत होते, मात्र आता नवघर फाटा किंवा टाउनशिपपर्यंत इको किंवा ऑटोपर्यंत जाण्यासाठी 20 ते 30 रुपये खर्च होत असल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे। या मार्गावर दिवसभर 52 फेऱ्या आणि 5,000पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत होते। त्यामुळे या परिसरातील हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे। खोपटे येथे गुरुवारी दिनांक 8 रोजी NNMTच्या बसला भीषण अपघात झाला। यामध्ये एक तरुणाचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर नागरिकांनी संतप्त होत सकाळी 10 ते 8:30 वाजेपर्यंत हा मार्ग रोखून धरला होता। गुरुवारी झालेल्या या अपघातानंतर कर्मचाऱ्यांनी जुईनगर ते कोपरोली मार्गावर काम करण्यास नकार दिल्याने बस सेवा बंद करण्यात आली असून ती कधी सुरू होईल ते काही सांगता येणार नसल्याची माहिती NNMTचे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी दिली। त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वांची मोठी गैरसोय झाली आहे। महामुंबईसह अनंत नारंगीकर, खोपटे, उरण।